या ठिकाणी आता शिवसेनेचे सर्व उमेदवार आज फॉर्म भरणार आहे आणि त्यांची इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य दिव्य रॅली सुरू होणार आणि ते उमेदवार अर्ज भरणार. शक्ती प्रदर्शन असं मोठं झाले. नमस्कार. कोणती आता मला सांगा, कोणत्या उमेदवाराचे समर्थक तुम्ही? आम्ही शिवसेना. उमेदवार कोण? संत दादा माणिक ज्ञानेश्वर चव्हाण. अच्छा, तर तुम्ही तर पूर्ण नाव घेतलं राव. पाटे काय गाव कोणतं तुमचं? वडदच आहे. वडदचं आहे. वडदवरून किती लोक आले? वडदवरून कमीत कमी 95-100% लोक आहेत वडदचे. आता कोण कोण लढती मध्ये जरा कोणाची लढत होईल? तर गुलाब पारखे आहेत, बुचके आहेत, चव्हाण आहेत. नाही, शक्यतो आशाताई बुचके आणि संतोष दा यांच्या दोघांमध्येच गुलाब पारखे काय नाही. आशाताई बुचकेंची ताकद आहे. आता आशाताई बुचकेने एक निलेश चव्हाण म्हणून तुमच्या गावाला काय इकडे नाही गेलंय. काय नाही त्यांचं एवढे नाही काही. नाही त्यांचं काही एवढे का बरं? तुमच्याकडे असले होणार. नाही. तुमच्याकडे असले ती ताकद आहे. तो तसा नाही विषय. 5-1% तिकडे इकडे तिकडे होऊ शकतं. संतोष चव्हाण का आवडतात तुम्हाला? का संतोष चव्हाण आवडतात? शेतकऱ्यांचा काय वळू आहे. शेतकऱ्यांचा काय वळू आहे. त्यामुळं तुम्ही कोणत्या गावचे? सावरगाव. आणि कोणी निवडून? संतोष दादा चव्हाण. संतोष चव्हाण. आता एक मशाले, एक धनुष्यबाणे, तुमच्याच विभागणी होईल. ज्याला जो पक्ष आवडतो तिकडे तो मतदान करणार. लोकांना कोणता आवडेल? संतोष दादा चव्हाण. का बरं? कार्य चांगले, तरुण मतदार उमेदवार आहे. मग गुलाब पारखे म्हणतात मी ताकदवान आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या याच्या प्रमाणे आहे, पण संतोष दादा चव्हाण 100% निवडून येणार. कोण? कुणाचे कार्यकर्ते? आम्ही प्रकाश भाऊगीते यांचे कार्यकर्ते. प्रकाश भाऊ किती पंचायत समिती. हो, पंचायत समिती. काय होईल? विजय होणार, निश्चित विजय त्यांचा. आणि वर कोण आहे? वर आपले चव्हाण आहेत. त्यांचं काय होईल? त्यांचा पण निश्चित विजय होणार आहे. पण गुलाब पारखेची भरपूर काम आहेत. नाही, कामं असू द्या, पण ते काम आता नवीन चेहऱ्याला चान्स दिला पाहिजे. दादा हे काम करतच आलेत, पण आपले संतोष भाऊ हे खूप छान व्यक्तिमत्व आहे. नवीन कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही तळागाळातून कार्यकर्ते आल्यामुळे त्यांचा हा निश्चित विजय. गाव कोणतं? गाव गाव संतोष, आमचं गाव बस्ती सावरगाव. बस्ती सावरगाव मधून किती टक्के मतदान होईल चव्हाणांना? चव्हाणांना जवळजवळ 60 ते 70% मतदान व्हायला पाहिजे. आता हे दोन्ही शिवसेना एकत्र म्हणजे विरोधात लढतात, विभागणी होईल. विभागणी तर थोड्याफार मतांनी होणारच आहे, पण संतोष दादांचा नंबर हा 1 नंबरला लागतो. 1 नंबरला? हो, 1 नंबरला. बर, काय सांगाल? तुमचं काय नाव? तेच का? बर. कुठून आले? गाव चिंचोली. हा? चिंचोली. कोणाची ताकद जास्त आहे? संतोष दादा चव्हाण. गुलाब पारखे, गुलाब पारखेचे नाही, बुचके. बुचके पण नाही. आमच्याकडे संतोष दादाला मानणारा वर्ग आहे सगळा. आता या गुलाब पारखे जुने शिवसैनिक आहे आम्ही सगळे, धनुष्यबाणावाले. ओरिजिनल शिवसेना लोक म्हणतात ते हे मशाल संपली कालच. कशी काय? सगळं आता इकडेच आली, एकच शाना झाली आता. बर. मशाल आता संपली. पारखेंकडे मशाल आहे ना, ते फक्त नावाला राहिले आता. ते म्हणतात आम्ही मूळ सैनिक आहे. अहो, मूळ शिवसैनिक धनुष्यबाण आहे. आम्ही 40 वर्षापासून सेनेमध्ये. आमच्याकडे मधुकर काशीच्या तेव्हापासूनची शिवसेना आहे आमच्याकडे. बर. काय होईल लढतीमध्ये? किती टक्के मतदान तुमच्या गावातून संतोष चव्हाणांना होईल? आमच्या गावातून 75% मतदान आहे संतोष दादाला. 75%? हो. आशा द्यायला होईल का? आशाताईला नाही व्हायचं. का बरं? कारण आता लोकांना नवीन चेहरा पाहिजे ना. आशाताईंची कामं खूप चांगली आहेत, परंतु आता नवीन चेहऱ्याकडे सगळे